टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महिन्यात सुरू झालेल्या पावसामुळे कोकणातल्या पाण्याच्या स्थितीचं माझ्या मागे दिसणारं हे बोलकं चित्र आहे। खऱ्या अर्थानं बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण कोकण सोडलं तर इतरत्र सध्या एवढा मोठ्या प्रमाणावरती पाऊस कुठेच झालेला नाही आहे आणि त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातला जर विचार केला तर जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 28 धरणं जी आहेत ती 100% भरलेली पाहायला मिळत आहेत। तर उर्वरित 28 धरणं आहेत त्या धरणामध्ये 50%पेक्षा अधिक पाणीसाठा झालेला पाहायला मिळतोय। मंडणगड, दापोली, खेड, गुहागर या ठिकाणची 3 धरणं, तर चिपळूणमधील 6, संगमेश्वरमधील 3, रत्नागिरीमधील 1, लांजामधील 4, तर राजापूरमधली 4 धरणं जी आहेत ती 100% या ठिकाणी भरलेली पाहायला मिळत आहेत। सर्व धरणांमध्ये सध्या 305 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा पाहायला मिळतोय। तर सर्व धरणांमध्ये 68.48% इतका पाणीसाठा सध्या आहे। आपण सध्या आलो ते संगमेश्वर तालुक्यातील कडवई या धरणावरती आणि या धरणाच्या सुद्धा सांडव्यावरनं या ठिकाणी पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं पाहायला मिळतं आहे। या धरणात सुद्धा 1.63 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे। जूनच्या आधीपासून सुरू झालेल्या पावसामुळे यावर्षी जी धरणं आहेत ती जून महिन्याच्या एंडिंगपर्यंतच या ठिकाणी भरलेली पाहायला मिळतात। सध्या कडवई धरणाप्रमाणे इतर धरणंसुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीनं ओव्हरफ्लो झालेली आहेत आणि कोकणातल्या पाण्यासंदर्भातील ही एक चांगली आणि एक आनंददायी बातमी म्हणता येईल की जिल्ह्यातील 28 धरणं ही सध्या पूर्ण क्षमतेनं म्हणजे 100% भरलेली पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।